नमस्कार मित्रांनो. दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी सध्याचा काळ हा खूप कठीण आहे. कारण सध्या दुधाला भाव नाही आणि पशुखाद्याचे भाव चढ्या दरात आहेत आणि औषधोपचाराचाही खर्च वाढलेला आहे. त्यामुळे दूध व्यवसाय करणे सध्या खूप कठीण होत चाललेले आहे. राज्य शासन आणि केंद्र शासन या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष करून वेळ निभावून नेताना दिसत आहे. अधिवेशन काळात सुद्धा दूध प्रश्नावर विरोधकांनी खूप मोठा गदारोळ माजवलेला असताना सुद्धा या प्रश्नाला बगल देत सत्ताधारी आमदार आणि मंत्री वेगळीच उत्तरं देत होते. सध्याच्या काळात शेतकऱ्यावर लहान वासरे आणि भाकड जनावरे ही मोकार किंवा जंगलात सोडण्याची वेळ आलेली आहे. पण काही दिवसांनी अशी वेळ येईल की दुभती जनावरे सुद्धा दुधाला भाव न मिळाल्यामुळे मोकळी किंवा गावात आणून सोडून द्यायची वेळ येते की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. दूध व्यवसायात सध्या गाईच्या दुधाला 30 रुपये भाव मिळत असला तरी त्याचा उत्पादन खर्च हा प्रति लिटर 35 रुपये आहे. त्याबरोबरच त्या गाईचा भाकड काळी असतो. नवीन वेलेल्या गाईला 3 महिन्यापर्यंत वासराला दूध पाजावे लागते. पण ते दूध पाजूनही नर वासरे समजा गोरे त्यांना मोठे करून करायचे तरी काय, कारण त्याला विकायला गेले तर गिराईक नाही. आता बैलाची शेती तर संपलेलीच आहे, कारण ट्रॅक्टरनं बैलाची जागा ट्रॅक्टरनं घेतलेली आहे. त्यामुळे बैल कोणीही सांभाळायला तयार नाही. त्यामुळे नर वासरे ज्याला गोरे म्हणतो त्यांना सांभाळणेही कठीण झालेले आहे. त्याबरोबरच ज्या भाकड गायी आहेत किंवा म्हाताऱ्या झालेल्या गायी आहेत त्यांना सुद्धा सांभाळणे कठीण झाले. जर अशीच परिस्थिती झाली तर ते आता तुम्ही जे चित्र पाहताय की गावोगावी जे मोकार जनावर दिसत आहेत ते प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात आणि प्रत्येक शहरात दिसेल असे वाटते. तर शासनाने यावर गंभीर विचार करून ठोस निर्णय घेऊन दुधाला कमीत कमी 40 रुपयाच्या वर भाव तरी दिला पाहिजे. म्हणजे त्या शेतकऱ्याला किंवा आम्हा शेतकऱ्यांना या भाकड गाईचा खर्च तरी पेलवेल किंवा नर वस्त्रे सांभाळण्याचा जो खर्च लागतो तो तरी पेलवेल. पण सध्या शासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. दूध व्यवसाय शेतकरी खूप सध्या अडचणीत असल्यामुळे त्यातून मार्ग काढण्यासाठी हे जंगलात वासरे सोडणे किंवा भाकड जनावरे जंगलात सोडणे हा प्रकार निदर्शनास येत आहे. पण त्या शेतकऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही, कारण त्याचा काहीच विलाज नाही, कारण ते सांभाळणेही परवडत नाही. भाकड गाईला सांभाळणे कमीत कमी रोज 200 रुपये खर्च तरी लागतोच आणि तो करायला सध्या दूध व्यवसाय तोटात असल्यामुळे हा खर्च करणे त्याला डोईजड जात आहे. तर शासनाने याकडे लक्ष देऊन दूध व्यवसाय नफ्यात कसा येईल याबाबत थोडा तरी विचार करायला पाहिजे. शासनाकडून गोवंश हत्याबंदी कायदा केलेला आहे, पण हा कायदा फक्त देशी गायी पुरताच मर्यादित ठेवून या बाकीचे एचएफ गाय म्हणा किंवा इतर जर्सी गायी या गायीला या कक्षेत न घेता फक्त देशी गायीलाच या कक्षेत घ्यायला हवे होते. पण शासनाने तसे केलेले असले तरी मात्र या भाकड जनावराचा प्रश्न खूप मोठा गंभीर होत चालला आहे. धन्यवाद.